ईश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी वर्ण रघुवर विमल जसो जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता विठ्ठल देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडोनी दी नामस्मरण घडो संत समागम वाहू गाची भ्रम नको देवा माईकला गेन आणि ट्रबल द्या इको थोडा कमी ठेवा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत शांतीचे सागर पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज नाथ महाराजांचा चार चरणाचा सर्वांच्या परिचयाचा लक्षातील अशा अर्थाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे। अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा असा। भगवान परमात्माच्या कृपा आशीर्वादानं साधू संतांच्या कृपा आशीर्वादानं भगवान कानिफनाथाच्या कृपा आशीर्वादानं सद्गुरू सीताराम बाबा आणि ग्रामदैवत हनुमंतरायाच्या कृपा आशीर्वादानं श्री हरिभक्तपरायण महालिंग महाराज नगरे सीतारामगड खर्डा महाराजांच्या मार्गदर्शनाने संपन्न होत असलेला हा भव्य स्वरूपातील महायज्ञ विठ्ठल रुक्मिणी भगवान ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठा चा वर्धापन दिनानिमित्तानं भव्य स्वरूपातील हा महायज्ञ आहे। 27 वर्ष झाले या सप्ताहाची परंपरा आपण सर्व ग्रामस्थ मंडळी हिंगणगावकर खुर्द तालुका परंडा जिल्हा धाराशिव आपण सगळी मंडळी या कार्यक्रमाला सुंदर सजवत आहात। आप्पासाहेब महाराज बिडवे कानिफनाथ देवस्थान हिंगणगाव हरिभक्तपरायण नाना महाराज पांडेकर गणेशगड व्यासपीठ चालक हरिभक्तपरायण दशरथ आप्पा जोगदंड हरिभक्तपरायण हनुमंत महाराज पवार लिंबराज महाराज पवार त्रिंबक महाराज गायकवाड आदी करून सर्व महाराज मंडळीचं सुंदर सहभाग या कार्यक्रमामध्ये आहे। कुणाच्या हाताने वीणा पूजन तर कुणी व्यासपीठ चालक आहे अशी सगळी महाराष्ट्रातली मातबर कीर्तनकार मंडळी आपण सगळ्यांनी एका पत्रिकेत एकत्र आणण्याचं काम केलं आणि या कार्यक्रमामध्ये अतिशय भव्यता दिव्यता तुमच्या सगळ्यांच्या उत्साहानं उत्स्फूर्त प्रतिसादानं येथे लक्षात येत आहे। आणि जागराची सेवा उद्या काल्याचं कीर्तन आहे काल्याच्या अगोदरची सेवा भगवत कृपेने माझ्याकडे आलेली आहे याबद्दल सर्व गावकऱ्यांची मी धन्यवाद व्यक्त करते। आणि तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मला फोन केला आमच्या भावानं आमच्या हरिभक्त परायण आसारामजी महाराज साबळे गुरुजींसाठी एकदा जोरात टाळी वाजली पाहिजे। या आमच्या भावंडाचा आम्हाला आमच्या सगळ्यांचा प्रवास माहिती अगदी खूप लहान असताना आदरणीय पंडित केशव गुरुजी जगदाळे गुरुजींकडे त्यांनी अभ्यास करावा भरतभाऊ असतील आसाराम बाबा असतील लहान लहान मी यांच्यात मोठी माझ्यापेक्षा लहान सगळे आणि मग संगीताच्या परीक्षेला बीडला एकच केंद्र असायचं कुठे भजन असेल कीर्तन असेल काय असेल सुरुवातीला तर भजनच गात होते मी मला कीर्तन जमत नव्हतं तर ही सगळी माझी भावंड त्यावेळेसपासनं मला ओळखीची सरळ स्वभाव आणि मी नेहमीच सांगते की जेव्हा माझी पहिली भजनाची कॅसेट निघाली ज्ञानाबाईओ हरिणी तर त्या कॅसेटमध्ये मृदंग वादनाचं काम आमच्या आसाराम गुरुजींनी केलेलं आहे तेव्हा ते खूप लहान होते आणि आज महाराष्ट्रभर आमच्या या भावंडांचा यशस्वी प्रवास पाहिला तरी आमच्या गुणवान भावानं महाराष्ट्राच्या मातीमध्ये जो वारकरी संप्रदाय आहे या वारकरी संप्रदायातला मृदंग त्यांनी परदेशामध्ये सुद्धा वाजवला। जसा संप्रदायाचा झेंडा आपण म्हणतो की आटके पार झेंडा भारताचा तसा संप्रदायातला मृदंग त्यांनी परदेशामध्ये नेऊन पोहोचवला। उभ्या महाराष्ट्रातलं प्रेम वारकरी संप्रदायाचं प्रेम आमच्या आसाराम बाबांना प्राप्त आहे। सरळ स्वभाव आहे निष्पाप मन आहे बोलका स्वभाव आहे आपल्यामध्ये राहून आपल्या सगळ्यांच्या सोबत काहीतरी धार्मिक दृष्ट्या चांगलं झालं पाहिजे याच्यासाठी प्रयत्नशील असणारं व्यक्तिमत्व आसाराम गुरुजी साबळे। खरं तर
संस्था पाहत लेकरांना घडवत ही सगळी जबाबदारीची कामं संप्रदायाला आणि मघाशी हरिभक्तपरायण भाऊंनी एक भावना व्यक्त केली की आसाराम गुरुजींचं जेव्हापासनं या परिसरात जास्त येणं झालं तेव्हापासून या भागातल्या संप्रदायाला एक नवं चैतन्य प्राप्त झालं. म्हणून खरंच आसाराम बाबांच्या बाबतीमध्ये बोलावं तेवढं कमी आहे. सप्ताहात आपण बऱ्याच वर्षापासून करतोय, पण काही मंडळीच्या येण्यानं एक भव्यता, दिव्यता, ओजस्विता, तेजस्विता येत असते. आणि महाराष्ट्रात कुणाचं प्रेम माया मिळाले नाही आसाराम बाबांना? महाराष्ट्रातले सगळे मातब्बर गायक, गुणीजन, वादक मंडळी आणि मातब्बर कीर्तनकार मंडळी, वयानं ज्येष्ठ असणारे, नावाजलेले, सध्या खूप प्रसिद्धीला पावलेली सगळी माणसं आसाराम गुरुजींवरती भरभरून प्रेम माया करतात आणि आपला छोटा भाऊ म्हणून सगळेजण त्यांच्यावरती माया प्रेम करतात. तर आसाराम गुरुजींनी मला ही सेवा दिली. आम्ही इथे पोहोचलो. आज कीर्तनासाठी उत्कृष्ट असं ज्यांचं गाणं आहे, महाराष्ट्राच्या मनावरती ज्यांच्या गाण्याचा छाप आहे, सरळ स्वभाव आहे, असे हरिभक्त परायण आमचे बिभीषण बुवा कोकाटे, कोकाटे बाबांसाठी एकदा टाळी वाजवू आपण. सुंदर असं ज्यांचं गाणं आहे, सरळ स्वभाव आहे, असे आमचे हरिभक्त परायण दत्ता मामा ना, दत्ता मामांसाठी एकदा टाळी झाली पाहिजे. आणि हरिभक्त परायण हा पाटील भाऊ आहेत, त्याचबरोबर हरिभक्त परायण तात्या पाटील आहेत, सर्वच हरिभक्त परायण मंडळी, आदरणीय हरिभक्त परायण कानिपनाथाचे सेवक शिवराम बाबा आहेत. बाकी सगळे बरेच चेहरे माझ्या ओळखीचे आहेत, पण आता सगळ्यांची नावं मला शक्य नाहीत घेणं, लक्षात पण येणार नाहीत पटपट. हनुमंत भाऊ, भाऊ नाही माझं वंदन आहे बाबा, आपल्यालाही वंदन आहे. हार्मोनियमची साथ देणारे हरिभक्त परायण गावकरी मंडळी, आमच्या आसाराम गुरुजी एका बाजूला मृदंग वाजवत आहेत आणि इकडे हरिभक्त परायण सूरज महाराज. वा वा, गुरुजींचे विद्यार्थी. सूरज दादासाठी टाळी वाजवू आपण एकदा. खूप छान आणि भाग्यवान आहात, गुरु सोबत तुम्हाला वाजवायची संधी मिळते. बाकी सर्व हरिभक्त परायण मंडळी, आता काही चेहरे माझ्या ओळखीचे समोर बसलेले, पण दादा मला तर नावच लक्षात येई नाही. हा, आरेकर गुरुजी आणि परदेशी सर, आणखी बरेचसे चेहरे ओळखीचे आहेत माझ्या. आणि बऱ्याच दिवसानंतर माझं येणं झालं इकडे, बऱ्याच दिवसानंतर. सगळ्यांच्या चरणावरती सादर वंदन. अगदी सुरुवातीच्या, खूप सुरुवातीच्या काळात जेव्हा बसनं प्रवास करायचो, माझे वडील, मी या भागात अनाळा असेल, कारला असेल, आपले कारल्याचे गणेश महाराज, ही सगळी मंडळी, इकडे परत पुढे करमाळा भागामध्ये परदेशी सर, आपण सगळी मंडळी, तर या भागामध्ये ना बसनं यायचो आमचे वडील, मी. आणि पप्पा तर अजून पण आठवण काढतात तुमच्या सगळ्या जुन्या मंडळीची, आणखी आठवण काढतात. आज पप्पांना सांगितलं, मी म्हटलं मी चालले अनाळ्याच्या भागामध्ये. मग वडिलांना खूप छान वाटलं आमच्या. तर मला सांगायचं एवढंच आहे की ही सगळी जुनी माणसं आहेत आणि बरेच सारे जुने चेहरे मला इथे पाहायला मिळतात. मला खूप समाधान वाटलं की मला पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांची भेट झाली या कीर्तनाच्या माध्यमातून. सगळ्यांच्या चरणावरती सादर वंदन, सप्रेम जय हरी. पुन्हा एकदा वंदन सर्व महिला माता वर्ग, पुरुष वर्ग, अबाल वृद्ध मंडळी, सर्व टाळकरी मंडळी आणि आमच्या माता भगिनी कळस घेऊन, तुळस घेऊन उभ्या असलेल्या या सगळ्या माझ्या माय माऊल्यांसाठी एकदा टाळी वाजवू आपण. अतिशय सुंदर साऊंड सिस्टम आहे, साऊंडवाल्या दादासाठी एकदा टाळी वाजवा. आणि कॅमेऱ्याच्या माध्यमातून शूटिंग आहे. चॅनलचं नाव काय? राजा पंढरीचा. वा, राजा पंढरीचा हे यूट्यूब चॅनल, आणि या चॅनलवरती आपल्याला पुन्हा पुन्हा सप्ताह पाहायला मिळेल. माझी विद्यार्थिनी अंजली आहे, मंजुषा आहे, राधिका आहे, बाकी सर्व हरिभक्त परायण मंडळी. इथे कोणी कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार असतील. आपल्या सगळ्यांच्या मध्ये ईश्वराचं चिंतन पाहू. अज्ञानानं एखादं महत्त्वाचं राहून जात असेल तर कोणीच नाराज होऊ नका. सगळी परमार्थ प्रेमी मंडळी, भगवत प्रेमी मंडळी इथे एकत्र आलेली आहेत. विठ्ठल विठ्ठल. संत सेवेची आवड असणारं कुटुंब, ज्यांच्याकडे आपण फलाहार केला, गायकवाड भाऊ आदी करून सगळी मंडळी, सगळ्या गावाचंच कौतुक आहे. हिंगणगाव छोटंसं गाव आहे, पण या गावामध्ये भक्तीचा फुलोरा फुललेला आहे. माझ्या माता माऊल्या उत्साहानं, आनंदात, दादा बाबा काका, आपण सगळी मंडळी या भक्ती रसाचा आनंद घेता. आणि आज जो सप्ताहाचा, कीर्तनाचा, भजनाचा, पारायणाचा पूर आलेला होता,
तर उद्या काल्याचं कीर्तन आहे. आणि हा आनंद पहा, परमार्थातला आनंद हा कधीच कमी होत नसतो आणि प्रपंचातला आनंद कायम टिकत नसतो. या वर्षी सप्ताह झाला, काल्याच्या दिवशी तुमच्या मनाला हुरहुर लागल, पण त्या हुरहुरीमध्ये सुद्धा पुढच्या वर्षाचे वेद असतात की या वर्षी आपण एवढ्या वक्त्यांना बोलावलं, पुढच्या वर्षी कुणाकुणाला बोलवायचं. मग मला सांगा, आनंद वाढला का कमी झाला? आनंद वाढला. टाळी वाजवू आपण. कोण कुणाला पकडतं असं चाललं होतं तुम्ही. फार सुंदर. विटे ऐसे सुख नोहे भक्ती रस. परमार्थातला आनंद कधी कमी होत नाही. किती वर्षापासून तुम्ही हे धर्म कार्य जिवंत ठेवलंय. सप्ताह चालू करणं सोपं असतं, त्याला टिकवणं जास्त अवघड असतं. पण आपण सगळ्या मंडळीनं दिवसेंदिवस हा सप्ताह छान कसा होईल सांगू तुम्हाला. हिंगणगावकरांच्या जीवनामध्ये दिवाळी एवढी सुंदर नाही, एवढा सुंदर सप्ताह तुम्ही करता बरं. दिवाळीपेक्षा पण सुंदर. किती सुंदर लाइटिंग आहे, किती सुंदर व्यवस्था आहे, किती उत्साह आहे. एकाचं सुद्धा तोंड सुकलेलं नाही. सगळ्याचे चेहरे फ्रेश आहेत, गुलाबाच्या फुलासारखे टवटवीत. नाही तर बऱ्याच वेळेला अशी माणसं असतात ना समोर कधी कधी बसलेली, त्यांचं तोंड पाहिलं का आपल्यालाच टेन्शन येतं. काहींचे तोंड एवढी डेंजर असतात, त्यांचं तोंड पाहिलं की इकडंच अटॅक येईल का काय असं होतं. पण सगळे प्रसन्न आहेत आणि ही प्रसन्नता परमार्थात फार अपेक्षित आहे. प्रसन्न असावं. सांगू तुम्हाला, खिशात रुपये नसू द्याव, पण चौकात गेल्यावर म्हणा अप्पा ताते आबा चला चहा घेऊ चला. नसू द्या खिशात रुपया, चहा पाजा. उगीच खिशात हात घातल्यासारखं करा दत्ता मामा. बाकीचे म्हणतील मामा एवढ्या वेळेला बिल आम्ही देतो, पुढच्या वेळेस तुम्ही द्या. काम झालं ना आपलं. हे कळतच नाही. उगीच तोंड पाडून बसायचं, कसलं तरी तोंड करायचं आणि मग पाहणाऱ्याने विचारायचं क्यों रोते हो. हम रोते नहीं, हमारी सूरत ही ऐसी है. प्रसन्न प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. लक्षात घ्या, मनाची प्रसन्नता माणसाच्या प्रगतीचं मूळ कारण आहे. आणि सगळ्यांनी प्रसन्न चित्तानं बसा. कीर्तन संपेपर्यंत कुणीही कवरे क्षेत्राच्या बाहेर जायचं नाही. टावरच पडू द्यायचं नाही. बऱ्याच लोकांचे टावरच पडतात खाली. टावर पडू द्यायचं नाही. कवरे क्षेत्राच्या बाहेर जायचं नाही. हा, एकदम सावध प्रसन्न. तोंडावर असा भाव दाखवायचाच नाही. काहीचे तोंडावर असं असतं ना जणू घड्याळाचे सगळे काटे एका जागेवर आले.
आणि प्रसन्न चित्त तुमचं व्हावं याच्यासाठी नाथ महाराज खूप काही गोष्टी सांगतात. आता आपल्याला अभंगात प्रवेश करायचा आहे. ऐका बरं, अभंगात प्रवेश करायचा, पण अभंग कुणाचा आहे? पैठणच्या एकनाथ महाराजांचा अभंग आहे. नाथ महाराज साधारण संत नाही, श्रीमंत, शांत आणि संत. कुणी कुणी श्रीमंत असल पण शांतच असल का नाही काही सांगता येत नाही. ज्याचा खिसा गरम त्याचं डोकं पण गरम, बरोबर का? कधी कधी खिसा गरम असला की डोकं गरम होतं. म्हणून श्रीमंत असेल पण शांत असेल का नाही काही सांगता येत नाही. कुणी शांतच असेल, श्रीमंत असेल का नाही काही सांगता येत नाही. कुणी शांत असेल, श्रीमंत असेल पण संतच असेल असं नाही. बरं, ही तिन्ही गोष्टी एकत्र येणं फार दुर्लभ, दुर्मिळ आहे, फार दुर्मिळ आहे, फार दुर्मिळ. पण या तिन्ही गोष्टींचा संगम ज्यांच्या चरित्रामध्ये पाहायला मिळतो ते नाथ महाराज आहे. नाथ महाराजांची महती महिमा काय सांगू. हिंगणगाव विश्वाचा मालक नाथांच्या घरी काम करतोय. द्वारकेची मूर्त द्वारकेची मूर्त द्वारकेची मूर्त एकनाथा घरी, पाणी वाहे हरी कावडीने. भगवान परमात्मानं नाथांच्या घरी काम केलं. नाथांच्या घरी जगाचा बाप राबला. 12 वर्ष भगवान परमात्मा विठ्ठल नावानं नाथ महाराजांच्या घरी, पहा लक्षात घ्या, 12 वर्ष भगवान परमात्मा विठ्ठल नावानं नाथांच्या घरी देवपूजा करण्याचं काम करतोय. 12 वर्ष. नंतरचे 12 वर्ष श्रीखंड्या रूपानं पाणी भरणं, चंदन उगाळणं, घरातली सगळी कामं करतो. आणि नंतरचे 12 वर्ष भगवान परमात्मा केशव नावानं नाथांच्या घरी नाथांचा सत्संग ऐकण्याचं आणि पूजन करण्याचं काम करतो. विठ्ठल, श्रीखंड्या, केशव या 3 रूपात 12 वर्ष 3 तप भगवान परमात्माना नाथांच्या घरी पूर्ण केली. विश्वाचा मालक आपल्या घरी राबणं सोपं नाही. त्याला खूप भक्ती करावी लागते. नाथांची भक्ती नाही, भक्तीची पराकाष्ठा होती. भक्ती आणि भक्तीची पराकाष्ठा या संकल्पना आपल्याला कळाव्यात याच्यासाठी सांगते. आपण मंदिरामध्ये जातो, ही झाली भक्ती. ऐकताय ना? झोपल्या का काय? आपण मंदिरात जातो, ही झाली भक्ती. पण मंदिरातला देव आपल्या भक्तीनं आपल्या घरी येणं ही भक्तीची पराकाष्ठा. आपण देवाचं उष्ट खाणं ही झाली भक्ती. पण देवानं आपलं उष्ट खाणं भक्तीची पराकाष्ठा. कुणी म्हणाल देव कुठं भक्ताचं उष्ट खातो का? का खात नाही?
कौन कहते हैं भगवान खाते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणं जानकी वल्लभम, राम नारायणं जानकी वल्लभम. भगवान परमात्मानं शबरी आईची उष्टी बोरं खाल्ली का नाही? हिंगणगाव खाल्ली का नाही? कुणी कुणी पाहिली? अरे बापरे, कोणीच नाही पाहिली, पण खाल्लेली आपल्याला माहिती आहेत. कुणी टाळी वाजवू आपण. संतांच्या मुखातून प्रसवलेले हे अभंग कधी आपण शांत चित्तानं त्या अभंगावर नजर फिरवली ना, डोळ्याला अश्रू लागतात माणसाच्या. काय भाव आहे त्याच्यामध्ये. जगाच्या मालकानं गोपाळांच्या तोंडातलं उष्ट ताक प्यावं, शबरी आईची उष्टी बोरं खावीत, आणि हे अभंग वाचले ना डोळ्याला अश्रूच लागतात. पण तेवढ्या भावानं आपण पाहिलं पाहिजे. आपण देवाचं उष्ट खातो ही झाली भक्ती, पण देवानं आपलं उष्ट खाणं भक्तीची पराकाष्ठा. आपण देवाला मागणं ही झाली भक्ती, पण देवानं आपल्याला मागणी करणं भक्तीची पराकाष्ठा. देवानं अशा माणसाला मागितलं. काही काही लोक म्हणतात, दीदी देवानं आम्हाला मागावं, आमच्याकडे आहेच काय? 3 फुटके पत्रेने एक मोडकी बकरी, काय देणार आहोत आम्ही त्याला? आपल्याकडे तरी 3 फुटके पत्रे आहेत, एक मोडकी बकरी आहे. पण जगाचा बाप अशा माणसाला मागायला गेला हिंगणगाव, की त्या माणसाला राहायला नीट घर नाही, त्याच्या घराला छत नाही, त्याची लेकरं उघडी नागडी फिरताय, खायला वेळेवर नाही, आणि त्या गृहस्थाच्या अंगावरती लंगोटीपेक्षा जास्त कपडा नाही. नाव चालवली तरच पोटाला खायला मिळावं, अशी ज्याची अवस्था. भगवान परमात्मा त्याला मदत मागायला गेले, मला गंगेच्या पलीकडे सोडतोस का? काय भक्ती आहे पहा. बसवलं देवाला नावेमध्ये, नाव चालवली त्यानं, देवाचं भजन गात गात नदीच्या पलीकडे गेला, देवाला उतरवलं, आणि त्याच्या भक्तीचा प्रभाव असा झाला, त्याच्या त्या सेवेचा परिणाम असा झाला, जगाचा बाप कोड्यात पडला की आता उतराई काय देऊ याला, काय देऊ मी याला? विश्वाचा मालक, विश्वाचा सूत्रधार, त्याला प्रश्न पडला की याला देऊ काय? सीता मातेकडे पाहिलं, बोटातली अंगठी काढली, आईनं रामरायाच्या हातात दिली. रामराया त्याला अंगठी देतायत. तो म्हणतो, देवा या सोन्याच्या तुकड्यासाठी मी तुम्हाला पलीकडे सोडलंच नाही. आणि देवा, आपापसामध्ये एक धंदा, एक काम, एक व्यवसाय करणाऱ्या माणसांनी आपापसात देवाणघेवाण करायची नसते. एक काम करणाऱ्या माणसांना आपापसामध्ये देवाणघेवाण करायची नसते. लक्ष्मणजी म्हणतात, अरे तू नावाडी आहेस, तुझा आणि आमचा धंदा कसा एक?
तो नावाडी तो केवट सांगतोय लक्ष्मणजी तुम्ही मध्ये मध्ये बोलायचं काही कारण नाही, ही काही तुमची अयोध्या नाही, हा गंगेचा तट आहे, इथं माझंच चालणार, तुम्ही अजिबात बोलायचं नाही. लक्ष्मणजीला बोलूच देत नाही. रामराया म्हणतात लखन तू मध्ये बोलू नको, बिना तिकीट कंडक्टर सोबत भांडण करायचं नसतं. एक तर तिकीट पण नाही आणि वर्ण कंडक्टरला भांडायचं, तसं चालत नाही. शांत बस, मी विचारतो. तसं नाही केवट, तुझा आणि आमचा धंदा एक कसा ते कळना. तो म्हणतो देवा सांगतो, पण अगोदर ऐका. मल्लाह कही मल्लाहों से मल्लाही लेते हैं भगवन. मल्लाह कही मल्लाहों से मल्लाही लेते हैं भगवन. मल्लाह कही मल्लाहों से खरी टाळी आमच्या आसाराम गुरुजींसाठी वाजवा एकदा. फार सुंदर, फार सुंदर. केवट म्हणतो देवा मल्लाह कही मल्लाहों से मल्लाही लेते हैं भगवन. मजदूर कही मजदूरों से मजदूरी लेते हैं भगवन. देवा एकच व्यवसाय करणाऱ्या माणसानं आपापसामध्ये देवाणघेवाण करायची नसते. अरे केवट तुझा आमचा व्यवसाय कसा आहे तेवढं तर सांग समजावून. आम्ही राजाची मुलं, तू नावाडी, आणि तू कसं जुळवलंस हे की तुमचा नामचा धंदा एक. देवा काय भोळेपणाचा आव आणता. अहो या छोट्याशा नदीचा नावाडी मी आहे, पण भव नदीचे नावाडी तुम्ही आहात, म्हणून तुमचा आणि माझा धंदा एक आहे. आज या नदीच्या पलीकडे मी तुम्हाला सोडलंय, मुद्रिका देऊन भागवू नका. जेव्हा तुमच्या दरबारात हजर होईल ना तेव्हा भव नदीच्या पार मला सोडा. प्रभुजी नाव किनारे लगाव जे देवा, जेव्हा तुमच्या दरबारात येईल तेव्हा भव नदीच्या पार सोडा. यातून मला सांगायचं आपण देवाला मागणं करतो काय नवल. देवानं आपल्याला मदत मागावी, भक्तीची पराकाष्ठा. आपण देवाचं भजन गातो ही झाली भक्ती, हिंगणगाव. पण देवानं आपलं भजन करणं ही भक्तीची पराकाष्ठा. कुणी म्हणाल देव काय भक्ताचं भजन करतो, का करत नाही.
भगवान भक्ताचं भजन करतो. वृंदावनामध्ये अशा एक महिला भक्त होऊन गेल्या. त्या कृष्णाचं भजन करतात नवल नाही, कृष्णच त्यांचं भजन करतात. त्या महिला भक्ताचं नाव 2 अक्षरी आहे. 2 अक्षरी त्यांचं नाव आहे. बरसाणा त्यांचं गाव आहे. 2 अक्षरी नाव, बरसाणा त्यांचं गाव. त्यांच्या नावाला वेलांटी आणि उकार नाही. त्यांच्या नावाला 2 काने आहेत. पहिल्या अक्षराला काना, दुसऱ्या अक्षराला काना. त्या 2 काण्यामध्ये कान्हा लपलेला आहे. त्यांचं नाव राधा आहे. राधा राणी भगवान श्रीकृष्ण परमात्माचं भजन करतात. काय नवल, भगवानच त्यांचं भजन करतात. किती भजन. ब्रह्मा बोले राधे राधे, विष्णु बोले राधे राधे. ब्रह्मा बोले राधे राधे, विष्णु बोले राधे राधे. सर्वांनी म्हणा, सर्वांनी टाळी वाजवा. या हिंगण गावामध्ये राधा नावानं हे नगर दुमदुमू द्या. प्रेमानं टाळी वाजवा. ब्रह्मा बोले राधे राधे, विष्णु बोले राधे राधे. ब्रह्मा बोले राधे राधे, विष्णु बोले राधे राधे. शिव जी के डमरू से आवाज आई. शिव जी के डमरू से आवाज आई. राधे 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 राधे. राधे राधे बोलो राधे राधे. राधे राधे बोलो राधे राधे. ताड़ी ताड़ी. राधे राधे बोलो राधे राधे. राधे राधे बोलो राधे राधे. म्हणा. राधे राधे बोलो राधे राधे. राधे राधे बोलो राधे राधे. ताड़ी. राधे राधे बोलो राधे राधे. राधे राधे बोलो राधे राधे. बोल राधा रानी सरकार की जय भक्ति बिहारी लाल की जय पंढरनाथ भगवान की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय. ब्रह्मा बोले राधे राधे, विष्णु बोले राधे. शिव जी के डमरू से आवाज राधे राधे. शिव जी के डमरू से आवाज आई. राधे राधे बोलो राधे राधे. राधे राधे बोलो राधे. ब्रह्म विष्णू महेश 33 कोटी देवता राधा राणीचं भजन करतात. तात्पर्य एवढंच आहे माझ्या बोलण्याचं. आपण देवाचं भजन करतो ती झाली भक्ती, पण देवानं भक्ताचं भजन करणं, भक्तीची पराकाष्ठा, ही सगळी सूत्र नाथांच्या चरित्रात पाहायला मिळतात. नाथ मंदिरात जातात. नवल काय, मंदिरातला देव नाथांच्या घरी येतो. नाथांचं घर मंदिर बनतं. एवढे उच्च कोटीचे महात्मे नाथ महाराज आहेत. त्या नाथांच्याकडे एक साधक गेला. संवाद चालला. बाबा, देव जर यदा कदाचित कधी भक्तीनं प्रसन्न झाला तर काय मागावं बरं देवाला? नाथ बाबा म्हटले, अचूक मोजकं महत्वाचं आणि कल्याणाचं पाहिजे असेल तर देवाला काय मागायचं ते माझ्याकडनं ऐक. अभंगाचं पहिलं चरण. माझे माना लागो तुझे चरणी. देवा माझे माना लागो तुझे चरणी.
त्या दादासाठी पण टाळी वाजू आपण. मृदंगाचार्य खूप छान. वा. देवा माझे मन लागो तुझे चरणी. काय मागितलं पाहिजे बरं देवाला? देवा माझं मन तुझ्या चरणावर लागू दे. मनालाच देवाच्या चरणावर का लावायचं हिंगणगाव? कारण मना एवढं पळणारं दुसरं कुणीच नाही. मन चंचलाच्या पायाचा कृष्ण प्रमाथी बलवत दृढम तस्याहम निग्रहम म्हणणे वायुरीव सुदुष्करम. वाऱ्याचा वेग कमी एवढा मनाचा वेग आहे. मन किती चंचल आहे हिंगणगाव तुम्हाला सांगते. तुम्ही काही कुणाला सांगू नका. मन एवढं चंचल. आणि खरं सांगते मी तुम्हाला, मनाची जर परीक्षा घ्यायची असेल तुम्हाला तर यांना फक्त साड्याच्या दुकानात सोडा. अख्खं दुकान पालथं घालतील पण एक सुद्धा साडी पसंत होणार नाही. ही घेऊ का ती घेऊ, काठ छान डिझाईन घाण, डिझाईन चांगली काठ अशी. अख्खा दिवस साड्यांच्या दुकानात सोडा, तुम्हाला एक सुद्धा साडी तुम्ही निवडू शकणार नाहीत. ही मनाची करामत आहे. आणि तुम्ही घेतलेले तुम्हाला पटणारच नाही. दुसरीच्या अंगावरली गोड दिसेल तुम्हाला. हे असलं मन आहे. आणि विचारलं तुम्ही अक्का केवढ्याची? त्यांनी विचारलं तुमची केवढ्याची? माझी 2000ची. माझी 200चीच. मग अजून काम फसलं तिथं. हे मन आहे, विचित्र आहे, अवघड आहे, पळणार आहे. हे मन माणसाचं चंचल आहे. मनो मधु करो मेघो मानिनो मदनो मरुत मा मदो मरकट्यो मत्स्यो मकारादश चंचला. सुभाषितकार सांगतात मरकटस्य सुरा पानो तत्र वृश्चिक दर्शनम तन्मध्ये भूत संचारो यद्वा तद्वा भविष्यती. माकड किती चंचल हिंगणगाव सांगता येईल. कान खाजवल, नाक खाजवल, दात दाखवल, या झाडावरून त्या झाडावर सारख्या उड्या मारल. माकडाला जर आपल्यापैकी कुणीतरी म्हटलं हे समाधी लाव, लावल का ते समाधी? हाताचे घडी तोंडावर बोट आणि मन भजन करत बसल काय ते? माकड कधीही शांत बसू शकत नाही. असं चंचल माकड जर दारू प्यालं, मरकटस्य सुरा पानो, सुरा म्हणजे मदिरा. माकड जर दारू प्यालं तर किती उड्या मारल? इकडे नाही, इकडे विचारते, थांबा थोडा. आणि इकडे पण पुढच्यांना नाही, मागच्यांना विचारते. माकड जर दारू प्यालं तर किती उड्या मारल? माणसावरून अंदाज काढायचा. माणसं काय कमी उड्या मारतात? खरं सांगते मी तुम्हाला, मी कधी दारुड्या लोकांवरती जास्त बोलत नाही. कारण एक नेचर ठरलेलं असतं की आपण कोणत्या विषयावर जास्त बोलणार. तरी बीड जिल्ह्याचं वैभव स्वर्गीय बाबासाहेब महाराज इंगळे दारुड्या माणसावर एवढं बोलायचे ना, त्यांच्या बोलण्याचा परिणाम कितीतरी दारुडे माळकरी झाले होते. बऱ्याच लोकांनी दारू सोडली, माळकरी बनले, हबहब झाले. खूप मोठं परिवर्तन. ते हसत हसत बोलायचे दारुड्यांना, हसत हसत. इंदोर आपल्या ह्यांचा इंगळे बाबांचा ऐकले एक दृष्टांत आहे. दारुड्या माणसाची एवढी वाईट अवस्था, त्यांना कुत्रा सुद्धा लवकर भुकत नाही. नाही भुकत. मी आपल्या इथल्यांचं काही सांगत नाही, कारण इथं कोणीच तसं नाही. इथं सगळी माणसं खूप छान आहेत, खूप छान. तुमचं काही सांगायचं पण नाही कीर्तन संपेपर्यंत.
पण गेल्यावर काही सांगता येत नाही सांगेल का नाही बरं. दारुड्यांचं एवढं अवघड. एक गल्लीतलं कुत्रं आणि एक घरातलं कुत्रं होतं. घरातलं कुत्रं असे केस वगैरे असं आब्रो गब्रो दिसायला, असं तब्येतीनं जाम, पण ते फक्त दिसायलाच छान आहे. आणि लांबूनच भुकतं, जवळ आलं की शेपटी असं दुमतून घेतं शेपटी. असं ते घरातलं गुबगुबीत कुत्रं. गल्लीतलं कुत्रं काटकुळच आहे, पण असलं खतरनाक, भुकणार कमी आणि काम जास्त दाखवणार असलं गल्लीतलं कुत्रं. ते गल्लीतलं कुत्रं दिसल त्याला भुकायचं, दिसल त्याला भुकायचं, दिसल त्याला भुकायचं. ते घरातलं कुत्रं म्हणतं, का रे तुला वारकरी कळना, अधिकारी कळना, बाई माणूस कळना, लहान लेकरू कळना, तुला काहीच कसं कळत नाही, दिसल त्याला भुकतो, दिसल त्याला भुकतो. अरे गप्प बस, नको एवढा भुकू. ते एक दिवस जसं झोपलं रस्त्यात गल्लीतलं कुत्रं, आणि एक पेताड आलं आणि त्याची शेपटी तुडवून गेलं, आणि हे गल्लीतलं कुत्रं भुकलंच नाही त्याला. त्या घरातल्या कुत्र्याने पाहिलं. घरातलं कुत्रं म्हटलं, का रे दिसल त्याला भुकतो, दिसल त्याला भुकतो, हे पेताड शेपटी तुडवून गेलं तरी भुकलंच नाहीस तू त्याला का? ते म्हटलं तुला सांगतो, तू काही कोणाला सांगू नकोस. म्हणे का भुकला नाही ते सांगा अगोदर. हो म्हणे तेच सांगतो. म्हणे हे पेताडे, याला जर मी भुकलो असतो तर हे रात्रभर मला भुकत बसलं असतं, म्हणून मी याला भुकलो नाही. पिणाऱ्याला कुत्र सुद्धा लवकर भुंकत नाही. पिणाऱ्या माणसाची जरा दशाच वाईट आहे. एक नशेमध्ये तर झालेला बायको समोर फुशारकी मारायला लागला. गावचा सरपंच झालो असतो ना, सारा गाव बदलला असता. आमदार झालो असतो तर तालुका बदलला असता. मुख्यमंत्री झालो असतो तर राज्य बदललं असतं. पप्याची माय, देशाचा पंतप्रधान झालो असतो तर सारा देश बदलला असता. ती म्हटली, वा 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 वा, तुम्ही किती कर्तृत्ववान आहात हे मला माहिती आहे, पण मालक, पंतप्रधान झाले असते तर देश बदलला असता. पप्याचा बाप मुख्यमंत्री झाले असते तर तुम्ही राज्य नक्कीच बदललं असतं. आमदार झाले असते तर तालुका केव्हाच बदलला असता. गावचे सरपंच झाले असते तर गावाचा कायापालट झाला असता. पण ऐका, एकच गोष्ट माझी ऐका, तुम्हाला एवढी नशा चढली, नशेमध्ये तुम्ही धोतर समजून माझी साडी घातली आहे. ती अगोदर बदला, मग बाकीचं बदलायला जा. इंगळे बाबा तर याच्यापेक्षा डेंजर बोलतात. ते तेवढं डेंजर बोलणं गोड दिसणार नाही आपल्याला, फार कठीण. पिणाऱ्या माणसाला शुद्ध नाही. पिणाऱ्या माणसाची ही अवस्था, माकडाची काय अवस्था असेल? माकड जर दारू प्यालं तर किती उड्या मारण. पुन्हा त्याच्यात त्याला विंचू चावला मग किती उड्या मारणार. पुन्हा त्याच्या अंगात भूत शिरलं मग तर विचारूच नका. असं जे चंचल माकड आहे, त्याही पेक्षा माणसाचं मन चंचल आहे. पण या चंचल मनाला जोपर्यंत आपण स्थिर करत नाही, तोपर्यंत परमार्थात आपली प्रगती होत नाही. परमार्थात प्रगती होण्यासाठी, अध्यात्मातलं खरं सुख प्राप्त करण्यासाठी या मनाला स्थिर करणं फार गरजेचं आहे. आणि एकदा का हे मन तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण देखलिया, सारे गा रे गा पा गा धा पा गा रे गा रे सा धा ध ध सा. तुमचे चरण देखलिया, भाग गेला सीन गेला, भाग गेला सीन गेला. आता कोठे धावे मारा, आला
आता चरणावर लागलं, आता कोठे धावे मन. देवात पण तुमच्या ते चरणावर लागणं गरजेचं आहे. पहा, नाथ महाराज म्हणतात, देवा माझं मन तुझ्या चरणावर लागू दे. देवा माझे मन लागो तुझे चरणी. देवाच्या पायावरच आपलं मन का बरं लावायचं, तर त्याच्यासाठी देवाच्या पायाचा अभ्यास करू. देवाची पाय कशी आहेत? विटेवरी ज्याची देवाचे पाय कसे? समाचरणादृष्टी विटेवरी समचरण समदृष्टी विटेवरी ज्याची पाऊले समान. ऐका बरं, देवाचे पाय कसे आहेत? समान आहेत. देवाची नजर कशी आहे? सरळ आहे. देवाची नजर सरळ, देवाचे पाय समान. जो देव आहे त्याची नजर सरळ आहे, त्याचे पाय समान आहेत. ज्याचा पाय वाकडा पडत नाही, ज्याची नजर वाकडी पडत नाही, तो देव आहे. दत्ता मामांसाठी स्पेशल वाजवा. आमचे कोकाटे बाबा आणि साबळे बाबा ऐकणाराला घाम फुटून एवढं वाजवलं म्हणून एवढं गायलं. जबरदस्त. पण मामा हे पकडणं सोपं नाही. तुम्ही कसंच पकडलं, तुमचंच कौतुक आहे. या दोघांना पकडणं सोपं नाही एवढं. तर भगवान परमात्माची पावलं समान आहेत, नजर सरळ आहे. समान पावलावरती मन लावा, कल्याण होऊन जाईल आपलं. म्हणून देवा माझे मन, परमार्थात यशस्वी होण्याचं सूत्र आहे की तिथे मन लागलं की पाय सरळ पडणार, नजर सरळ राहणार. परिणाम असा होणार, माणसाला माणसं देव माणूस म्हणणार. म्हणून देवा माझे मन लागो तुझे चरणी, या मनाला संसाराचं व्यसन लागू देऊ नको. प्रपंचाचा नको. देवा माझे मन लागो तुझे चरणी, पण संसार व्यसनी पडो नेदी. माझ्या मनाला संसाराचं व्यसन लागू देऊ नको. का बरं?
हा संसार कसा आहे. खूप प्रमाण आहेत पण आता वेळ कमी आहे. एवढा संसार कठीण आहे. आणि दुःखे सांगू मी किती, सकळ संसाराची स्थिती नसाहे पाषाण फुटती. माणसं फुटतील काय नवल, पाषाण फुटती भयकाप चित्ती भरलासे संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ काम क्रोध लोभ शून्य पाठी लागली ओढाळ. हिंगणगाव कवना शरण जाऊ आता दृष्टी देईल निर्मळ. खरं सांगा मला, कोणी समाधीत गेलं असेल तर समाधीतून बाहेर या आणि माझ्यासोबत बोला. मला खरं सांगा, संसारात सुख आहे का? हां, तुम्ही दादा बाबा काका खरं सांगा मला. पोरांना हातात दांडा घेतल्यानंतर खरंच आपल्याला संसारात सुख लाभेल काय? झेंडा हातात येतच नाही आपल्या. पोरांना दांडा दाखवला का मग ज्ञानोबा तुकाराम मग निघाला पंढरपूरला. तोपर्यंत घोर सोडतच नाही. हा, संसारात सुख खरं खरं बोला. तुम्ही काही बोलतच नाही. प्रामाणिकपणे सांगा. मी तुम्हाला कुठेही कोड्यात टाकणार नाही. खूप सरळ आहे मी, कोड्यात टाकणार नाही तुम्हाला. फक्त प्रामाणिकपणे सांगा, संसारात सुख. अगदी बरोबर बोलताय तुम्ही, खरं सांगताय. तुमच्या प्रामाणिकपणाला माझं वंदन आहे. फक्त मोकळ्या मनानं बोला, असं दबकत बोलू नका. संसारात सुख एक नंबर, अगदी बरोबर. संसारात सुख नाही. पोरींनो, ज्यांचं झालं नाही त्यांनी सांगूच नका. हा, ज्या या प्रवासात आहेत त्यांनी सांगा, संसारात सुख नाही. संसारात सुख. तुम्ही टेन्शन मध्ये तर आले नाही ना? हा, नाही या नाही नाही म्हणायला लागलो तुम्ही टेन्शन मध्ये यायचे काय? हे दिदींना उगच आपण कीर्तनाला बोलवलं आपल्या इथं. आमच्या बाया खुशाल म्हणायला लागल्या संसारात सुख नाही. लेकरा बाळाचा भरलेला संसार, यांना कधी माहेरला जायला अडवलं नाही. मागल ती साडी दिली, डाळीचे डबे, पापडाचे डबे, कुरडाचे डबे गच्च भरलेले. तरी या मना यांच्या हातात सगळा प्रपंच आहे, तरी या काय म्हणतात संसारात सुख नाही. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका. हां, तुम्ही टेन्शन घेऊ नका. यांना कुणालाच मी चकलंब्याला घेऊन जाणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही खरं खरं सांगा मला, खोटं कोणी बोलायचं नाही. संसारात सुख. अगदी बरोबर. संसारात सुख आणि सोडायचा. आता टेन्शन घ्यायची काही गरज आहे का? त्या सोडणार सुद्धा नाही. याचंच नाव संसार आहे. कवयित्री बहिणाबाईंनी एवढं छान सांगितलं हिंगणगाव. अरे संसार संसार जसा तवा चुल्हावर आधी हाताले चटके मग मिळते भाकर. पुढचं ऐका. अरे संसार संसार जसं कप बशीचं घर बशी बसे जागेवर कप हिंडे दारोदार. कपाची एवढी फजिती आहे. साखर संपली, आणा. कोण निघाला? कप. मीठ संपलं, आणा. कोण जातं? कप. कपाचे एवढे हाल. साखर संपली, आणा. तेल संपलं, आणा. हे आणा, ते आणा, ते आणा. कधी कप काना झाला कळालंच नाही. एवढे हाल कपाचे. बशी फुटली, विषय संपला. पण दादा, कपाचा कान तुटला तरी सुट्टी नाही. आता किती कान तुटलेले ते काही विचारणार नाही. पण कपाचा कान तुटला तरी सुट्टी नाही. आणि विशेष म्हणजे कान तुटलेल्या कपाचा विशेष वापर करतात. कान तुटलेल्या कपामध्ये ना चहा, ना साखर, ना दूध, ना तूप. कान तुटलेल्या कपाची गाठ हिरव्या मिरच्याचा. एवढे हाल आहेत कपाचे. बरं तुम्हाला खरं सांगते, बशी निवांत आहे पण कपाचे एवढे हाल. कल्पना करा, आपल्याला शेतामध्ये सोयाबीन पेरायचंय. सोयाबीनचं बी आणायला बशी जाते का कप जातो? हा, मोठ्यानं सांगा. सोयाबीनचं बी आणायला कप जातो. शेतात सोयाबीन कोण पेरतं? कप का बशी? कपच पेरतो. अगदी बरोबर. मग फवारणी करायला कप जातो का बशी जाते? कपच जातो. बरं, 500 पोते सोयाबीन झालो. रात्रंदिवस 3 महिने कप शेतातच. बशी ते कप शेतातच. रात्री शेतात, दिवसा शेतात. लाईट गेली
की घराकडे निघालं का लगेच लाईट आली. बशीनं फोन केला, चला चला लाईट आली निघा. निघालच कप तिकडं. ते कप बिचारा कप 500 पोते सोयाबीन काढलं बरं कपानं. आता कपाचं एवढं कौतुक करायला पाहिजे. 500 पोते सोयाबीन सगळ्या ह्याच्यात पिकअपमध्ये आयशर टेम्पोमध्ये लोड केलं आणि त्या आयशर टेम्पोवर बसून टपावर बसून मार्केटला गेला. कोण? कपच गेला. हां, वर बसून 2 दिवस उपवाशीच मेला. कोण? कप. चहा नाही, पाणी नाही, जेवण नाही, सोयाबीन घालायचं ना. आणि हॉटेलला जावं जेवायला आणि एखादं पोतं काढून घेतलं कोणी तर कप जाईच ना तिथून. त्या टपावरच पडलेला कप. 500 पोते सोयाबीन घातलं कपानं. 5 लाख रुपये कपाच्या हातात. एवढा खुश झाला कप. बिचारानं 10 रुपयाचे भजे सुद्धा खाल्ले नाही ते सोयाबीन घालेपर्यंत. कपाच्या हातात 5 लाख रुपये. पण खरं सांगू तुम्हाला, कपाच्या हातात पैसे होते पण कपानं पहिला फोन कुणाला केला? ऐक नाही गंमत. कपानं पहिला फोन बशीला केला. याचंच नाव संसार आहे बरं. अरे संसार संसार जसं कप बशीचं घर, बशी बसे जागेवर, कप हिंडे दारोदार. अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताले चटके मग मिळते भाकर. हा संसार कठीण आहे. म्हणून बाबांनो, संसाराचं व्यसन मनाला लागू देऊ नको देवा. जन्म मरण रूपी एक संसार, त्याचंही व्यसन मनाला लागू देऊ नको नाथ बाबा. मग नामस्मरण घडो, संत समागम वावगाची भ्रम नको देवा. नामस्मरण घडू दे, संतांचा संग दे. नामाची एवढी मोठी ताकद आहे हिंगणगाव. नामे तरला नाही कोण, ऐसा द्यावा निवडून. माझ्या ताईंनो, तुमचा संसार सुखाचा व्हावा, मालकाच्या हाताला यश मिळावं, लेकरं बाळ बुद्धिमान व्हावीत, घरात लक्ष्मी नांदावी, घरातली रोगराई निघून जावी. वाटतं की नाही तुम्हाला? त्याच्यासाठी एकच करायचं, स्वयंपाक करताना रामकृष्ण हरी मंत्राचा जाप करायचा. काय करायचं? रामकृष्ण हरी. 41 दिवस प्रयोग करून पहा. स्वयंपाक करताना फक्त रामकृष्ण हरी म्हणायचं. 41 दिवस प्रयोग करा. 42व्या दिवशी तुमच्या जीवनात तुम्हाला काहीतरी गोड चांगला अनुभव येईल. देवाच्या नामाची ताकद आहे ते. तुम्ही नियम चालू करा. आतापर्यंत आपण ऐकतोय, सोडून देतोय, पण त्याचा अवलंब करत नाही. आज पाप मोचणी एकादशी आहे. आजच्या दिवशी संकल्प करा की उद्यापासून मी स्वयंपाक करताना रामकृष्ण हरी म्हणा. कोण कोण नियम करल त्यानं वर हात करा बरं. पण थांबा, हात खाली घ्या. थांबा, पहिले मला सांगा, स्वयंपाक कोण कोण करताय? इकडे विचारू का? आता मी हात वर करणार, मग मी इकडे विचारावं लागेल मला. स्वयंपाक कोण कोण करताय? वा 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 वा. एक टाइम करता का 2 टाइम करता? 3 टाइम, 2 टाइम करता. वा, खूप छान. स्वयंपाक करताना रामकृष्ण हरी मंत्राचा जाप ताई मी उद्यापासूनच चालू करणार. मला माझ्या संसाराची काळजी आहे. माझ्या मालकाच्या कष्टाला यश प्राप्त झालं पाहिजे. माझ्या लेकरानं बुद्धिमान व्हावं म्हणून आम्ही लाख लाख रुपये फीस शाळेमध्ये भरतो. माझ्या घरातली रोगराई संपावी आणि माझ्या घराला गावात मान प्राप्त व्हावा, याच्यासाठी उद्यापासून मी नियम धारण करणार. ताई मी उद्यापासून रामकृष्ण हरी मंत्र जाप करणार. स्वयंपाक करताना हा नियम जी माऊली करणार तिनं वर हात करा. 41 दिवस फक्त. खरंच पहा बरं, नियम चुकवायचा नाही. फक्त स्वयंपाक करताना, स्वयंपाक झाला की किती बडबड करा, पण स्वयंपाक करताना रामकृष्ण हरी म्हणायचं. आता एवढ्या माझ्या माऊल्यांनी वर हात केलाय. भगवान तुमचं कोटी कल्याण करो बरं, तुमचं मंगलमय हो, तुमचं जीवन धन्य हो. आज पाप मोचणे एकादशीच्या महापर्व काळावरती हा संकल्प तुम्ही केलाय
आता हा संकल्प श्रद्धेनं पूर्ण करा. बडबड करण्यापेक्षा, काहीतरी बोलण्यापेक्षा, याला त्याला काहीतरी टोमना टामना करण्यापेक्षा भगवंताचं नामस्मरण करा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आणि या मंत्राचा परिणाम असा होईल, तुम्ही जी स्वप्न पाहिली ती नाही पूर्ण झाली तर मग मला पुन्हा बोला. देवाच्या नावाची ताकद येते. तुम्ही स्वप्न पाहतो, आपण फक्त मार्गस्थ राहत नाही, फक्त स्वप्नच पाहतो. पण स्वप्नही पहा आणि मार्गस्थ राहा. भगवंताच्या नामाची कास धरा, तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. आज 20 वर्ष झाले वृंदावनातल्या प्रेमानंद बाबांना दोन्ही किडण्या नाहीत, तरी ताकदीनं प्रवचन सांगतात. रोज पहाटे 2:30 वाजता वृंदावन परिक्रमेला जातात. लाखो लोकांची भीड आहे त्यांच्या दर्शनाला. त्यांच्या दर्शनाला तिकीट लागतं त्यांना पाहायला. एवढे मोठे महात्मे दोन्ही किडण्या नसताना 20 वर्षापासून जिवंत कसे? कोणी विचारलं, बाबा किडण्या नाहीत तुम्हाला, तुम्ही जिवंत कसे आहात? प्रेमानंद बाबांनी सांगितलं, माझी एक किडनी राधा आहे आणि दुसरी किडनी कृष्ण आहे. आपल्यासाठी जिवंत उदाहरण आहेत प्रेमानंद महाराज. मग तो महात्मा जर किडण्या नसताना 20 वर्षापासून जिवंत राहू शकतो आणि स्वतःच्या एवढ्या महाभयंकर आजारावरती ते व्यक्तिमत्व, तो साधू मात करू शकतो, तर आपल्या प्रपंचातली दुःख फार छोटी आहेत त्यांच्या आजारापुढं. त्यांचा जो आजार आणि त्यांचा त्रास आहे ना, त्याच्या पुढे आपल्या संसारातलं गारानं कोड हे फार छोटं आहे, सहज सुटून जाईल. फक्त भगवंताच्या नामाचे कास धरा. आणि देवाचं नाव, मी खूप नाम जप करते असं कुणाला सांगायचं नाही, ते गुप्त ठेवायचं. जेवढी साधना तुम्ही लपून ठेवताल तेवढं तुमचं कल्याण होईल. नाही तर 101 वेळा रामकृष्ण हरी म्हणाला म्हणताल 2 तास झाले मी भजन म्हणते, सांगितलं की फेलच गेलं. सांगायचं नाही, मनातल्या मनात गुप्त ठेवायचं, पण भजन करायचं. काही माझ्या माता मावल्या, काही माझे दादा बाबा काका म्हणतात, ताई भजन करायला वेळच नाही. कोण म्हटलं तुम्हाला वेळ काढा? कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, असं भजन करा तुम्ही. अगर हम नहाते समय भगवान का नाम जाप करते हैं तो हमारा नहाना केवल नहाना नहीं, वह तीर्थ स्नान बनता है. अगर हम भोजन बनाते समय भगवान का नाम लेते हैं तो वह भोजन हमारा भोजन नहीं, वह प्रसाद बनता है. अगर हम खाना खाते समय भगवान का नाम लेते हैं तो खाना केवल खाना नहीं, वह यज्ञ बनता है. हम चलते समय भगवान का नाम जाप करते हैं तो चलना केवल चलना नहीं, वह तीर्थ यात्रा बनता है. अगर हम सोते समय भगवान का नाम लेते हैं तो हमारा सोना केवल सोना नहीं, वह योग निद्रा बनता है. और जब हम हमारे घर में भगवान का नाम जाप करते हैं तो हमारा घर केवल घर नहीं, वह मंदिर बन जाता है. भगवंताच्या नामाची मोठी ताकद आहे. नामाच्या चिंतने 12 वाटा पडती विघ्ने. एक सुद्धा संकट तुमच्या जीवनात राहणार नाही. देवाच्या नावाला सोडू नका. हे नाथांना सांगायचंय. नाम स्मरण घडो संत समागम, संतांचा संग दे. वावगाची भ्रम नको देवा, पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम. हाची माझा नेम सिद्धीने, अनेक मागणे नाही नाही देवा. एका जनार्दनी सेवा, दृढ देई विठोबा रखुमाई. अमूल्य आहे, फार सुंदर आहे, देवाला जोडण्याचं साधन आहे. या परमार्थाच्या मार्गाने चालत राहा. खूप प्रपंच करा, खूप करा, पण त्या प्रपंचात राहून एवढा परमार्थ करा, त्याच्यासाठी तुम्हाला तासनतास गळ्यात टाळ घेण्याची गरज नाही. पेरणीत पारायण करण्याची सुद्धा गरज नाही. पेरणीच्या काळात तुम्ही फक्त काय करा, काम करत करत भगवंताचा जाप करा. गावच्या सप्ताहाला कधी पाठ देऊ नका. अन्नदानाला कधी मागे हटू नका. खिशात तुमच्या 1000 रुपये असतील, नाही तुम्हाला 500 देण्याची ताकद, काही हरकत नाही. 100च रुपये द्या, पण धर्माच्या कामात सगळ्यात पहिले द्या. 100च द्या, पण धर्म करा सगळ्यात पहिले द्या. अगोदर आपला नंबर. बऱ्याच वेळेला लाख रुपयाची पावती असते, पण फाडू काल्याच्या दिवशी कोणाच्याच कामाची नसते. मग ते काल्याच्या दिवशी 1 नंबरला 10च रुपये द्या तुम्ही, पण 1 नंबरला द्या. धर्म आपण जिवंत ठेवायचा आहे, म्हणजे धर्म आपल्याला जिवंत ठेवल. छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मासाठी स्वतःचं सगळं जीवन अर्पण केलं
आज आपल्या गळ्यात माळ, गळ्यात टाळ, भाळावर बुक्का, कपाळावर कुंकू, दारामध्ये तुळस, मंदिरावर कळस, महिलांच्या नाकात नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी कुणामुळे जिवंत असेल तर महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे आहे. म्हणून ज्या राजानं धर्मासाठी स्वतःचं जीवन अर्पण केलं, राजानं तर केलं, पण राजाच्या लेकरानं धर्मासाठी एवढं बलिदान दिलं. हा बलिदान मास सुद्धा चालू आहे. उद्याच्या अमावस्येला शंभू राजाच्या बलिदान मासाच्या पर्व काळावर खूप जागेवर सप्ते चालू आहेत. संभाजी महाराजांची समाधी आहे वडू बुद्रुकला, आळंदीच्या अलीकडे. आत्ता तिथे कीर्तन झालं माझं, आणि वडू बुद्रुकच्या ग्रामस्थांनी संभाजी महाराजांचं चरित्र, खरं चरित्र लोकांच्या पर्यंत जावं याच्यासाठी पुराव्यासहित त्यांच्या चरित्राचं ग्रंथ तयार केला, पुस्तक तयार केलं. ते सगळ्या कीर्तनकारांना भेट दिलं. माझ्याकडे थोडी आगाऊची पुस्तकं दिली का, संस्था आहे आपल्याकडे, मुली वाचतील, खरा इतिहास लोकांना माहिती होईल. आणि तिथे साबळे बाबा कीर्तन करताना ना असं ती भूमीच अशी आहे की अंगावरती शहारे उभे राहतात. माणूस काय वेगात बोलून जातो आपल्यालाही कळत नाही, कारण ती शंभू महाराजांच्या समाधीची भूमी आहे. कधी गेलात ना पुणे भागात आळंदीला जाताना, तुळापूरला स्मारक आहे, पण वडू बुद्रुक गावाला महाराजांचं समाधीस्थान आहे. तर आपल्या धर्मासाठी औरंगजेबानं संभाजी महाराजांचे डोळे काढले हो सळया घालून. संभाजी महाराजांची जीभ कापली का, आता तरी मला सोडा म्हणाल म्हणून, पण महाराज बोललेच नाही, मला वाचव म्हटले नाही, डोळे फोडले, जीभ कापली, कानात शिसं ओतलं गरम करून, गुडघ्याच्या वाट्या काढल्या, हाताची नखं काढली, अंगाची साल काढली, तरी पण आपला राजानं धर्मांतर केलं नाही. ही गोष्ट लक्षात ठेवायची. प्राण दिला पण धर्म सोडला नाही. म्हणून कुठल्याही आमिषाला, लोभाला, कशालाच बळी पडून धर्माला पाठ फिरवायचे नाही. आपला सप्ताह मोठा होईल, छोटा होईल, पण तो थाटानं करायचा आणि अखंड ठेवायचा. एवढं काम मात्र करायचं. संसारासाठी खूप खर्च करतो, त्याच्यापेक्षा 10-5% कमी जास्त होईल, पण सप्ताहाला खर्च करायचाच. वर्षभरातून तुम्ही रोज, माझ्या माऊल्यांनी रोज 10 रुपये बाजूला काढून ठेवा. असे यांच्या खिशातले 100-200 असतातच कधीतरी तुमच्याकडे डाळीच्या डब्यात पडलेले, तर ते पण करायचं, आपल्या धर्माच्या कामासाठी करायचं. असं उदास निरागस राहायचं नाही. आम्ही सगळी महाराज मंडळी, तुम्ही सगळी मंडळी, आमची गायक वादक मंडळी, हे आमचं भाऊ, ही सगळी लेकरं तयार झाली आता आपल्या सगळ्यांना या प्रवाहात आणण्यासाठी. तुम्ही फक्त सोबत राहा आणि भक्तिभावानं करा. तुम्ही आमच्या सोबत, आम्ही तुमच्या सोबत. आपल्या धर्माचं काम आपण सगळे मिळून करू. गुरुजी आता टाइम खूप झाला, एक लाईन म्हणवा. ऐसे लागी लगन लागी ऐसे लागी लगन गप गप
आसाराम गुरुजींसाठी एकदा जोरात टाळी वाजवा सगळ्यांनी. तबल्यावरचं भजन पखवाजवर वाजवलं, किती कौतुक आहे त्यांचं. फार सुंदर, फार सुंदर, फार सुंदर. काय झालं आजी काकू? काय नाही ना? काय स्वयंपाकाला बाया कमी पडल्या? काही नाही, कीर्तन पण संपलं आता, काही अडचण नाही. आता ह्या सगळ्याच्या सगळ्याच तिकडं नाही. असं जा, तुम्ही ठरवा. असो, झालेली सेवा भगवान परमात्माच्या चरणी अर्पण करते. फक्त 1 मिनिट द्या आता माझ्यासाठी. हा, बीड जिल्ह्यामध्ये गेवराई तालुक्यात चकलंबा नावाचं माझं गाव आहे. ही सगळी जुनी माणसं मला ओळखतात. लहान असल्यापासून प्रवास करतो आणि आसाराम बाबा माझ्यापेक्षा खूप लहान आहेत, खूप. माझ्या छोट्या भावापेक्षा पण लहान आहेत ते. तर त्यांना माहिती आहे खूप संघर्षातून, आमच्या सगळ्यांच्याच संघर्षातून वाटचाल आहे, काटेरी वाटचाल. पण आपण एका संस्थांची सेवा करतो. कल्याण स्वामी महाराजांची संजीवन समाधी आहे चकलंबा गावी, आणि कल्याण स्वामी महाराजांच्या समाधीचं मंदिर बनवलं, मठाचं बांधकाम करतो. तिथं मागच्या 16 वर्षापासनं मराठवाड्यातली पहिली मुलींची वारकरी शिक्षण संस्था चालू केली आपण. एका मुलीपासून चालू केलेली संस्था. 300हून अधिक मुली तिथे कथा कीर्तनाचा अभ्यास करतात. कोणी गायन करतं. अंजूचं जीव केवढा आहे बारका, पण खूप सुंदर गाते ती. तिच्यापेक्षा काही छोट्या छोट्या आहेत, तिच्यापेक्षा काही मोठ्या आहेत. कथा करतात, भागवत रामायण 18 पुराणांच्या कथा करतात मुली आपल्या संस्थेमध्ये. भागवत रामायण, शिवपुराण, देवी भागवत, नवनाथ कथा, भक्ती म्हणजे संतांच्या कथा खूप करतात मुली. कथा करतात, कीर्तन करतात, गायन करतात, मृदंग वाजवतात, पखवाज पण वाजवतात मुली, ढोलक वाजवतात संस्थेतल्या मुली, ॲक्टोपॅड वाजवतात, सिंथेसायझर वाजवतात, आधुनिक सगळीच वाद्य वाजवतात त्या, आणि मृदंग वगैरे तर वाजवतात. साबळेबाबांचेच गुरुबंधू वगैरे क्लास घ्यायला येतात तिकडे. तर मुलींना घडवणारी संस्था, आणि खूप छान चांगल्या पद्धतीनं माऊलींच्या कृपा आशीर्वादाने तिथे मुलींना घडवण्याचं काम चालू आहे. महाराष्ट्रभरातली लेकरं आहेत. आता महाराष्ट्रात असा एकही जिल्हा नाही राहिला की तिथली मुलगी आपल्याकडे शिकायला नाही म्हणून. प्रत्येक जिल्ह्यातलं लेकरू अभ्यासासाठी आहे. महाराष्ट्राच्या बाहेरचे पण आहेत. जे टिकून राहतात ते खूप चांगला अभ्यास करतात, पण जे पळपळ करतात मग ते थोडेसे अर्धवट राहतात. पण चला, ही सेवा चालूच आहे. प्रारब्धाचा विषय असतो, तो कोण किती वेळ कशाला देणार, प्रारब्धाचा विषय असतो. पण मुली खूप छान तयार होत आहेत, मुलींना घडवत आहेत. आणि संस्थांचं बांधकाम आम्ही करत आहोत. हिंगणगावकर, सत्य सांगते तुम्हाला, संस्थांना कुठलाही राजकीय शासकीय अनुदान नाही आहे, राजकीय पाठबळ नाही, शासकीय मदत नाही. जिथं कथेला जातो आम्ही, कीर्तनाला जातो, तिथे लोकांना विनंती करतो, आम्ही मठाचं बांधकाम करत आहोत, आम्हाला मदत करा. लोकांनी मदत केली आणि लोकांच्या मदतीतून संस्थांवरती कोट्यावधी रुपयाचं बांधकाम झालं. लोकांच्या मदतीतून 100% पूर्ण नाही झालं बांधकाम, अजून 25-30% बाकी आहे बांधकाम. सुंदर दगडी मंदिर बनवलं, राहण्यासाठी खोल्या काढल्या, खूप छान व्यवस्था, शौचालय असेल, मोठा हॉल असेल, त्यांना ग्राउंड असेल, मुलांना खेळायला खेळणे असतील. खूप छान संस्था देवस्थानच्या आजूबाजूचं प्रांगण बनवण्याचं काम करतोय. बस त्या पवित्र कार्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करावं, हे सगळ्यांना आवाहन आहे. आपण स्वतःसाठी खूप जगतो, पण जिथे आपल्या धर्माचं काम चालू आहे ना, एक मुलगी कीर्तनकार झाली, आज मी आले, उद्या भविष्यात माझी विद्यार्थिनी येईल इथं कीर्तन करण्यासाठी, आपल्या आसपासच्या गावाला येईल किंवा आपल्या गावातलं कुणी शिकायला येईल तिथं, कीर्तनकार कथाकार बनून आलं. आणि कधी कौतुकानं विचारलं, बाई कुठं शिकलीस तू? तिनं सांगितलं, सोनालीताईंच्या संस्थेत शिकले. तर तुमचं मन भरून येईल. त्या संस्थेला आपण रुपये कासानं मदत केलेली आहे म्हणून. आणि या पवित्र कार्यासाठी तुम्ही सगळ्यांनी मदतीचा हात आमच्यापर्यंत द्यावा, ही सगळ्यांना विनंती आहे. आणि दुसरी गोष्ट अशी, आत्ता आम्ही कलशारोहणाचा कार्यक्रम खूप मोठा केला. माझी पात्रता नाही, माझी कुवत नाही, पण हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी झाली मंदिरावर, कळसाला. हे आमचे आसाराम बाबा, भरत बाबा, ही सगळी माझी भावंड, सगळ्या महाराष्ट्रातल्या गुणवानांचं स्वागत, सगळे गायक आणि वादक, त्यांची एंट्रीच घोड्यावर होती, सगळ्यांना घोडे होते बसायला. सगळे म्हटले लग्नातच बसलो दीदी, त्याच्यानंतर घोड्यावर बसायलाच नाही भेटलं, पण तुमच्या कार्यक्रमात आम्हाला. आणि यांना मी जेव्हा फोन लावला ना की आसाराम बाबा आपल्याला ह्या दिवशी तुम्हाला यायचं आहे कलशारोहणाच्या कार्यक्रमात, आसाराम गुरुजी बोलले, दीदी तो तुमचा कार्यक्रम नाही, तो आमचा कार्यक्रम आहे. अशा भावनेनं सगळी माझे भावंड आले, महाराष्ट्रातले मोठे कीर्तनकार आले. रोजचा कीर्तनाचा हार पंढरपुरातून होता रोजच. आणि कळस बसवण्यासाठी ज्यांनी 22 देशामध्ये लक्ष्मीनारायणाची मंदिर उभी केली, एवढे मोठे संत गुजरातमधून आले होते.
तर मी जास्त काही वेळ घेणार नाही तुमचा. तर कल्याण स्वामी संस्थांच्या बांधकामासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं ही सगळ्यांना विनंती आहे. सक्ती अजिबात नाही, हा श्रद्धेचा भाग असतो. माझी सक्ती नाही आहे, पण तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करावं ही विनंती. आणि दुसरी विनंती माझी अशी आहे, या माझ्या भावाची संस्था आहे तिंत्रज ना, तिंत्रज गावला आमच्या आसाराम गुरुजींनी संस्था काढली. त्यांच्या या भागात येण्यानं या भागाला नवचैतन्य निर्माण झालंय. गावागावामध्ये गुणवान लोकांना असं वाटतं की कोणीतरी आपल्या जीवाभावाचा एक तयारीचा, ज्यानं आंतरराष्ट्रीय स्तरावर ते मृदंग वादन केलंय, असा आपला लाडका भाऊ आज आपल्या सोबत आहे. आणि आमच्या या भावानं वारकरी शिक्षण संस्था काढली. 100च्या जवळपास मुलं, त्याहीपेक्षा अधिकची म्हटली तरी हरकत नाही, अशी मुलं त्यांच्या संस्थेत अभ्यास करतात. आणि आमच्या या सगळ्या भावंडांना, महाराष्ट्रात जेवढ्या वारकरी शिक्षण संस्था असतील ना, त्या संस्थांना ताकद देण्याचं काम आपल्या सगळ्यांना मिळून करायचं आहे. म्हणून आसाराम बाबांना आज 7 दिवस झाले आपल्या गावात आहेत. ते तुम्हाला जसं शक्य आहे, मग बांधकामासाठी मदत करा. कुणाला वाटेल ताई बांधकामासाठी मदत करू आम्ही सगळं गावकरी मिळून करू, धान्याची मदत करा. आपल्या शेतात गहू, ज्वारी, बाजरी जे काही पिकतंय, तर ठरवून आपण धान्याची मदत करू शकतो. सांगू तुम्हाला, महाराष्ट्रात अशी काही गावं जोडलीत मी, त्या बिचाऱ्या गावांची नावं सांगणार नाही. वर्ष मला त्या गावात जाणं होत नाही, पण त्या गावांना मी अडचणीच्या काळात एक फोन करू दे, 100 पोते, 50 पोते, 80 पोते धान्य आणून टाकतात एका फोनवरती. आसाराम बाबा 7 दिवस झाले आपल्या गावात राहतात. हे गाव जोडले यांनी. माझं तर वर्ष जाणं पण होत नाही, पण ती लोक आणून टाकतात. का दीदी, तुम्ही धर्माचं काम करता, ही गोरगरिबाची लेकरं शिकवता, यांना घडवताना सायास कष्ट किती लागतात ते आम्हाला माहिती आहे. घरात 2 लेकरं सांभाळता, तुम्ही परेशान होऊन जाता. 100 200 लेकरं सांभाळणं सोपं आहे? माझ्या भावाचं वयच काय आहे? एवढ्या कमी वयामध्ये लेकरांना घडवायचं सोपं नाही. म्हणून हिंगणगावकरांना माझी विनंती आहे, तुम्ही उद्याच ठरवा की आमच्या घरातून 2 पायल्या धान्य, प्रत्येकानं 2-2, 5-5 पायल्या दिला. काय जड आहे 5 पायल्या द्यायला, 2 पायल्या द्यायला? यांची परवानगी घ्यावी लागेल का? हां, घ्यावीच लागणार आहे परवानगी. परवानगी घ्यायला गेल्या आणि तुम्ही जर म्हटलं 2 पायल्या देऊ का, हे म्हणतील आपण 5 पायल्या देऊ. हे एवढ्या मोठ्या मनाचे आहेत बरं. पण सगळ्यांनी ठरवा, आपल्या गावातून 10 पोते 20 पोते धान्य गुरुजींच्या संस्थेवर गेलं पाहिजे. आपण अशा संस्थांना हातभार जर लावला तर आम्ही पळू शकतो जास्त. नाही तर आमचा संघर्ष, हे जमा करा, ते जमा करा, सप्ताह करा, पोरं सांभाळा, त्यांना शिकवा, अभ्यास द्या, त्यांच्या परीक्षा घ्या, किती आमच्या जीवाची रस्सी घेस. 17 वर्षाचा अनुभव आहे मला. लेकरं घडवायची सोपी नसतात, भयानक आहे सगळं, पण त्यातूनही हे सगळं माऊलीच्या आशीर्वादानं चाललंय. आणि तुम्ही जर आम्हाला साथ दिली तर आम्ही खूप पळू, आणखी खूप चांगलं काम होईल आमच्या हातानं. पण सगळ्यांनी विचार करा, जे काही आयोजक मंडळी आहेत, तुम्ही असं म्हणू नका ही आसाराम गुरुजीने दीदीला बोलायला लावलं का. अजिबात नाही. माझ्या भावाचा तो स्वभावच नाही आहे. माझ्या भावानं मला सांगितलं, दीदी तुमच्या देवस्थानबद्दल बोला बरं. मी म्हटलं ठीक आहे. मी माझ्या देवस्थानबद्दल तर रोज बोलते महाराष्ट्रात, पण आसाराम गुरुजीसारखं रत्न आपल्या गावाला मित्रत्वाच्या स्वरूपातून प्राप्त झालंय. महाराजांच्या संस्थेला ताकद देण्याचं काम आपण सगळ्यांनी करायचंय. ही गोष्ट आपण करायची. 5 पायल्या 10 पायल्या धान्य देणं जड नाही, या गोष्टीवर विचार करा आणि त्याचा अंमल उद्यापासूनच करा. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करते. कल्याण स्वामी संस्थांच्या बांधकामात जे भाविक मदत करतील त्यांना रीतसर पावती मिळेल आणि पावती घेऊन त्यांचं नाव शक्य झालं तर माईकमध्ये पुकारण्याचा प्रयत्न करू. ज्ञानेश्वर